it's like a dream comes true for us, and thanks to the design crew team. आम्हाला रेफरन्स मिळाला होता डिझाइन क्रूचा. तर आम्ही मग Instagramवर त्यांचं पेज बघितलं, त्यांचे डिफरंट प्रोजेक्ट्स बघितले आणि ते डिझाईन्स आम्हाला आवडले. तर मग आम्ही चूज केलं. बेसिकली या घरामध्ये माझे आई-वडील राहणार होते. तर मला ते ॲज अ लो मेंटेनन्स होम हवं होतं. बट येट कोझी आणि सुटसुटीत छान असं दिसेल असं हवं होतं. तर ही माझी स्पेसिफिक रिलेटेड टू फर्निचर रिक्वायरमेंट होती. आणि मला आर्चेस आवडतात. त्यामुळे मी शुभमला सांगितलं होतं, की मोल्डिंग्स मला त्या फ्रेममध्ये हव्या. तर त्यांनी बाकी डिझाइन पण त्या अकॉर्डिंगली कोऑर्डिनेट केलं. मंदिर युनिट असू दे किंवा टीव्ही युनिटचं डिझाइन असू दे, तर ते सगळं त्यांनी छान त्या रिक्वायरमेंटमध्ये फिट केलं. स्टार्टपासूनच शुभम आणि ऋषी दोघं पण खूप प्रॉम्प्ट होते कम्युनिकेशन बाबतीत आणि खूप ट्रान्सपरन्सी होती. तर प्रोजेक्ट टाईमलाईनपासून ते फिनिशिंगची पूर्ण प्रोसेस आम्हाला त्यांनी स्टार्टलाच सांगितली होती आणि एक्झिक्युशन पण त्या प्रोसेसप्रमाणेच मूव्ह फॉरवर्ड झालं आणि टाईमली मॅनरमध्ये आम्हाला आमचा प्रोजेक्ट कंप्लीट करून मिळाला. आणि इवन फर्निचर सिलेक्शनसाठी ते पर्सनली आमच्याबरोबर यायचे. इवन लॅमिनेट सिलेक्शनपासून ते लाइटिंग, कोणता कलर कुठे आम्ही चूज करावा, त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. मला डायनिंग स्पेस खूप आवडतो. तिथे खूप छान वाटतं असं मिरर वर्क आणि इन जनरल तो कॉर्नर खूप छान वाटतो. मला त्यांचं काम खूप आवडलं. वर्क क्वालिटी, इवन मटेरियल क्वालिटी पण त्यांनी जे वापरलं ते खूप छान आहे आणि कम्युनिकेशन खूप ईझी आहे. तुम्हाला असं वाटत नाही, की तुम्ही कोणाशी असं दुसऱ्या व्यक्तीशी बोलताय. माझे आई-वडील तर खूप कम्फर्टेबल होते सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्याशी कम्युनिकेट करताना. नेहमीच आम्हाला बरेच वर्ष आम्हाला हे घर घ्यायचं होतं. काही ना काही कारणाने ते पॉसिबल होत नव्हतं आणि इतक्या वर्षांनी जेव्हा आम्ही घेतोय, तर ते आम्हाला तसंच खूप छान आणि नीटनेटकं असं हवं होतं. तर इट्स लाइक अ ड्रीम कम्स ट्रू फॉर अस, अँड थँक्स टू द डिझाइन क्रू टीम.